श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 11 घेऊन आलेली आहे. आत्तापर्यंतच्या भागात आपण पाहिलं की रामानंद स्वामींच्या दोन्ही भावांनी त्यांच्या आईंचा खूप छळ करून तिला भिकारीसारखं घराच्या बाहेर काढलं आणि फिरत फिरत आई रामानंद स्वामींच्या मठावर येते आणि आईचा हा अवतार पाहून रामानंद स्वामींना सहन होत नाही आणि ते दोन्ही भावांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी जातात. आणि जेव्हा ते तिथे जातात तेव्हा काहीही माहीत नसल्याचं सोंग आणून दोघेही भाऊ आईवरच सर्व दोष घालतात. ते दोघे काहीही बोलत नाहीत, परंतु दोघांच्याही मनात विचार आला की आई घर सोडून गेली हे दादाला कसं समजलं असेल. असं तर नाही ना की आई इथून निघाली, जी गेली ती सरळ दादाकडे गेली. परंतु आईला काय माहिती दादा कुठे राहत होते, कारण अद्याप आम्हालाही माहीत नाही की दादा कुठे राहतो नि काय करतो. नक्कीच दादाने पुन्हा दुकान सुरू केले असणार, त्याशिवाय का एवढा थाटमाट आहे दादाचा. काही असो, पण दादाची परिस्थिती सुधारली. आता आपल्याला दादाच्या संपत्तीचा कसा उपयोग करून घेता येईल हे अगोदर ठरवायला हवं. तसा आपला गुन्हा माफ करण्यासारखा नाही आहे, परंतु आमच्या दादाचे मन फार मोठे आहे. आपण त्याची माफी मागितली तर तो आम्हाला नक्कीच माफ करेल, असा विचार करून त्या दोघांनीही रामानंदचे पाय धरले नि एकदम गहिवरून आल्याचे नाटक करत दोघेही एकदम बोलले, दादा आम्हाला माफ कर. त्यावर रामानंद स्वामी म्हणाले, माफी माझी नाही आईची मागा, आणि मी तर तुम्हाला कदापि माफ करणार नाही, कारण तुम्ही माझ्याशी वैऱ्यासारखे वागले त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटलं नाही. परंतु तुम्ही जन्मदात्री आईशी वाईट वागलात. एक वेळ आई तुम्हाला माफ करेन, पण मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. येतो मी. असे म्हणून रामानंद स्वामी जसे जायला वळतात तसे ते दोघेही भाऊ समोर आडवे येतात आणि विनंतीच्या स्वरात बोलतात, दादा आई कुठे आहे? जिथं असायला पाहिजे. म्हणजे आई माझ्याकडे आहे. आम्हालाही घेऊन चल तिथं. कशाला? आईची माफी मागायची आहे. केवळ माफी मागून आईचा जो तुम्ही छळ केला तो निघेल भरून? आम्ही छळ केला असं कोणी सांगितलं तुम्हाला? मालतीबाईला सहन न झाल्याने त्या बोलल्या. जिच्यावर अन्याय झाला ना तिनेच सांगितले मला. त्या खोटारड्याच आहेत. आईला बोललेले रामानंदला सहन झाले नाही. तसे ते शांतारामला म्हणले, शांताराम आपल्या बायकोचे तोंड आवर आधी. दादा आईने तुला खोटी माहिती दिली. असं म्हणजे तुझी बायको एकदम खरी बोलते हो ना? नाही म्हणजे? बस समजलं. त्याचे विश्लेषण नकोय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक आपल्या आईवडिलांना रडवतात त्यांना देव रडवितो. जायला वळतो पण काहीतरी आठवतं, तसे तो पुन्हा मागे वळून म्हणाला, करतो तसेच तो भरतोही. म्हणजे जशी तुम्ही आपल्या जन्मदात्री आईला घराबाहेर काढलीत तशी उद्या तुमच्यावर पाळी येऊ नये, कारण मुलं आईवडिलांकडून शिकत असतात, हे ध्यानात असू द्या. म्हणजे तू काय आम्हाला शाप द्यायला आला की काय? सदानंद बोलला. मी कोण देणारा शाप तुम्हाला? तुमच्या कर्माची फळं तुम्हाला स्वतः परमेश्वर देईल, कारण जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ, हा तर नीतीचा नियम आहे हो ना? आणि हे तर तुम्हाला चांगलं माहिती असायला हवं नाही का? फार बोललास दादा तू. आम्ही ऐकून घेतोय. याचा अर्थ असा नाही की तू काय पण वाटेल ते बोलशील आम्हाला. मी कशाला बोलतोय रे तुम्हाला? मला काय गरज पडली आहे? पण मनाला फार वाईट वाटतं की ज्या भावांना मी माझ्या पंखाची ऊब देऊन लहानाचे मोठे केले, तेच भाऊ मला आज परक्यासारखे वागू लागले आहेत. पण एक सांगतो, ते तुम्ही ध्यानात ठेवा, जे तुम्ही तिरस्काराचे बीज जमिनीत पेरले आहेत ना, त्याची फळंसुद्धा तिरस्कार रूपातच मिळणार आहेत. कारण नियती स्वतःजवळ काहीच ठेवत नाही, तुमचं तुम्हाला व्याजासहित परत करत असते. म्हणून माणसाने जमिनीवरच पाय ठेवायचे असतात. जर हवेतून चालण्याचा प्रयत्न केला तर जमीन ना आकाश मध्येच तरंगत राहण्याची शक्यता आहे. म्हणून देव करो नि तुमच्या नशिबी ते दिवस न येवो. येतो मी. असे बोलून सदानंद मागे वळला.
आणि थेट घराच्या बाहेर पडला. तशा त्यांच्या बायका त्यांच्यावर चिडल्या आणि आपापल्या नवऱ्याला आतमध्ये बोलावून नेत म्हणाल्या, तुम्हाला काय गरज होती हो दादासाहेबांची माफी मागायची? दादाचा थाट पाहिलास का? शांताराम बोलला. त्यांचा आपल्याला काय फायदा? मालतीबाई बोलली. अगं मला वाटलं की दादासमोर थोडं माफी मागायचे नाटक केलं तर दादा आपल्याला माफ करेल, पण दादा आता पहिल्यासारखा साधा भोळा राहिला नाही. तुम्हाला स्वतःचा अभिमान आहे की नाही असं यासाठी विचारते की दादा तुम्हाला काय काय बोलून गेले आणि तुम्ही निमूटपणे ऐकून घेतलात. मी तुमच्या स्थानी असती ना तर अजिबात ऐकून घेतलं नसतं. त्या चुकीचे काय बोलला दादा? हे काय जे काय बोलला ते खोटं का आहे? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? आपण लोक एक गोष्ट विसरलो आहोत की आपल्या घरात आपणच नाही तर आपली मुलंसुद्धा राहतात. कळत नकळत त्यांच्यावर संस्कार आपोआपच घडत असतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आपली मुलंसुद्धा आपल्याबरोबर अशीच वागतील? हां, तुमचं धाडसच कसं झालं बोलण्याचं? मला आपलं वाटलं ग तसं. ती माझी मुलं आहेत. माझ्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत तरी होईल का कोणाची? त्यावर स्पष्ट शब्दात काहीच बोलला नाही. परंतु मनात मात्र त्याच्या विचार आले की दादा म्हणाला त्याप्रमाणे घडले तर नाही, म्हणजे लहान मुलांवर आपोआपच परिणाम होत असतो. म्हणजे त्यांचा समज होतो की वडीलधाऱ्या माणसांशी असंच काही वागायचं असतं. मग कालांतराने ते सुद्धा आपल्या आईवडिलांशी तसेच वागू लागतात. असंच काहीतरी दादाला सुचवायचं असेल ना? हो, असेच दादाला सुचवायचं असावं. पण मालतीबाईला वाटतं की आपली मुलं आपल्या आज्ञेच्या बाहेर नाहीत. म्हणजे सर्व आईबाबांना वाटत असतं, पण तसं नसतं. आम्ही नाही बालपणी किती आज्ञाधारक होतो, परंतु नंतर काय झालं? माझी ईश्वराजवळ हीच प्रार्थना आहे की दादाचे म्हणणे खोटे होवो. काय माणसांचा गुणधर्म आहे बघा. आपण इतरांसोबत केलं ते आपल्यासोबत घडू नये असे प्रत्येक माणसाला वाटत असते. पण असं कसं होऊ शकतं? नीती कुणाबरोबर कधीही पक्षपात करत नाही. जो जसे करतो तसेच त्याच्यासोबतही घडतं आणि घडत राहणार. म्हणून त्यावर एकच उपाय, आणि तो म्हणजे चांगले कर्म करा. म्हणजे आपल्या मुलावर चांगले संस्कार घडवायचे असतील तर प्रथम स्वतः आदर्शवादी व्हा. तेव्हाच आपण दुसऱ्यांकडून तशी अपेक्षा करू शकतो. अथवा कधीकधी असं पण होतं की आईवडिलांच्या अपराधाची शिक्षा त्यांच्या मुलांना भोगावी लागते. आता हेच बघा ना, सदानंदला एक मुलगा आणि 2 मुली असतात. मुलगा एकुलता एक असल्याने त्याचे लाड प्रमाणापेक्षा फार झाले. त्याचा परिणाम असा झाला की तो फार आळशी आणि ऐतखाऊ झाला. दिवसभर काही न करता केवळ भटकणं हाच त्याचा उद्योग झाला. आणि 2 मुली, सर्वात मोठी मुलगी गौरी आता उपवर झाली होती. तिचे आता लग्नाचे वय झाले होते, म्हणून तिच्यासाठी वर शोधण्याचे काम सुरू झाले. काही स्थळे आलीसुद्धा, पण काही ना काही कारणांवरून तिचं लग्न मोडत असे. कारण एकतर तिला फारसे शिक्षण नव्हते, फक्त 7वी पास होती ती. दिसायला पण खास नव्हती, वर्ण सावळा, पण स्वभाव मात्र मधुर होता. परंतु जग तर रूपाला भुलत असतं, स्वभाव कोण पाहतोय? अखेर हो ना हो करता करता एक स्थळ आले. त्यांना गौरी पसंत पडली आणि गौरीच्या पसंतीचा तर प्रश्न नव्हताच. येईल त्या वराशी लग्न करण्याची तिने तयारी दर्शवली होती. त्यामुळे दोघांचं जुळलं. जन्मकुंडलीसुद्धा जबरदस्तीने जुळविल्या गेल्या. जन्मकुंडलीच्या ग्रहानुसार त्या घरात तिला सुख लाभणार नाही असे ज्योतिषाने सांगितले होते. परंतु कसेही करून गौरीचे लग्न करून द्यायचे असे तिच्या मातापित्याने ठरविल्यामुळे तिचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिले. लग्नानंतर काही दिवसातच गौरीला माहीत पडले की आपली सासू फार कजाक बाई आहे. तिच्यापुढे तर आपला निभाव लागणे कठीणच आहे. पण कसेही करून आता आपल्याला निभावून घेणे फार गरजेचे आहे. असा विचार करून येईन त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची तिने तयारी करून ठेवली होती. परंतु तिचा नवरा आईच्या शब्दाबाहेरचा नसेल तिथे गौरीसारख्या मुलींचे जीवन फार दुःखदायक आणि कष्टमय जाणार हे निश्चितच. आणि त्याचा प्रत्यय गौरीला लवकरच आला.
म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून तिची सासू तिला धारेवर धरायची. म्हणायची, फार उधळी आहेस तू. माझ्या घरात असा उधळपट्टी केलेली मला चालणार नाही. जेवढ्याच तेवढे करायचं, असं वाया जाता कामा नये, सांगून ठेवते. तेव्हा गौरी स्पष्टीकरण देताना म्हणाली, सासूबाई, माझ्यासाठी अजिबात भात उरला नव्हता, म्हणून मी हा भात शिजत टाकला. त्यावर सासू चिडून बोलली, भात उरला नव्हतं तर नुसता पाणी पिऊन झोपी जायचं होतंस. आम्ही सुद्धा अशा कित्येक रात्री उपाशी झोपून काढल्या आहेत, कारण बाईच्या जातीने पोट मारून राहायला शिकलं पाहिजे. काटकसरीने राहिलीस तरच नवऱ्याचा संसार चांगला करशील. परंतु आजकालच्या मुलींमध्ये असे संस्कार आहेत कुठं? आम्ही होतो, जेवण उरले नाही तर पाणी पिऊन उपाशी झोपायचो आणि त्याबद्दल नवऱ्याला सुद्धा कळू देत नव्हतो. याला म्हणतात बाई. नाहीतर तू पण खायला काळ आणि भुईला भार आहेस. त्यावर गौरी काहीच बोलली नाही. परंतु सासू कुठं गप्प राहण्यातली होती. संध्याकाळी मुलगा घरी आल्यावर त्याच्या कानावर त्याच्या बायकोची चुगली केलीच. गौरीचा नवरा शंकर पक्का दारुडा होता. संध्याकाळी घरी येताना रोज दारू पिऊन येत असे आणि गौरीला मारझोड करत असे. गौरी मुकाट्याने आपल्या नवऱ्याचा मार सहन करत होती. तिच्या जखमांवर फुंकर घालणारा, अर्थात नवरा आईच्या पदराखालचा असल्यानंतर सहानुभूतीचे 2 शब्द तरी कोण बोलणार? आणि त्यात करून तिला लागोपाठ 2 मुलीच झाल्या. आणखीनच भर पडली. तिची सासू तर मुलाचे दुसरे लग्न करण्याचा विचार करू लागली, कारण तिला नातू हवा होता. परंतु 2 मुलीच झाल्या. त्यामुळे गौरीचा जास्त छळ होऊ लागला. परंतु गौरी गरीब गाय होती. आपल्यावर होत असलेला अत्याचार ती कोणाला सांगणार नव्हती. फक्त आपल्या नशिबाला दोष देत होती. आणि आता तर तिने वेगळाच हट्ट धरला होता की एकतर तू आपल्या नवऱ्याला घटस्फोट दे, नाहीतर तुझ्या धाकट्या बहिणीला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायला राजी कर. आता तर तिची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती. परंतु तरीही तिने आपल्या मनाशी ठाम निश्चय केला की काही झाले तरी आपल्या लहान बहिणीला या नरकात आणावयाचे नाही. ती मुकाट्याने सारा त्रास सहन करत राहिली. आपल्या आईवडिलांनाही तिने कधी सत्य हकीकत सांगितली नाही. परंतु त्याचा परिणाम असा झाला की तिची सासू तिला उपाशी ठेवू लागली होती. जणू काही ती तिच्या जीवावरच उठली होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.